नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात। श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी। अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा, हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे। बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती। त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे। लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे। पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे। या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे। एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे। त्यालाच पंचक लागला असं म्हणतात। तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ। अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो। आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे। त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे। हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी। देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो। त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते। खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला। अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते। या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात। श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी। अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा, हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे। बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती। त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे। लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे। पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे। या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे। एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे। त्यालाच पंचक लागला असं म्हणतात। तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ। अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो। आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे। त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे। हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी। देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो। त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते। खरोखरच या घराला पंचक लागला की या
न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आथ्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भवेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आथ्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी.
देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. अनंतरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावाचा मृत्यू होतो
आणि घराला पंचक लागतो. अनंतरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आथ्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूळ पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. अनंतरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आथ्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूळ पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा
घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात. असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म, प्रथा, रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ, काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूळ पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात. असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म, प्रथा, रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ, काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूळ पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे.
लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा
हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या
न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आथ्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भवेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आथ्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी.
देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. अनंतरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावाचा मृत्यू होतो
आणि घराला पंचक लागतो. अनंतरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील अनंतराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या अनंतरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. अनंतरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना अनंतरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. अनंतराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण आंधळी श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा
घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात. असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म, प्रथा, रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ, काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात. असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म, प्रथा, रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ, काका आणि उत्तरा आत्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. भयाचं भूत मानगुटी बसलं की भल्या भल्या व्यक्ती विवेक हरून बसतात. श्रद्धा असावी पण अंधली श्रद्धा नसावी. अधुरीत करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री धगधग गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे.
लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. पंचक चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यूसमयीची ग्रहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील 5 माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे. त्यालाच पंचक लागला असं म्हणतात. तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ. अत्यंत आनंदी आयुष्य जगणाऱ्या आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो. आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलांसारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे. त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे. हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तरा आख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी. देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुलपुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो. त्यात पंचक लागल्याची माहिती भटजींनी दिल्यावर त्यांची भभेरी उडते. खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेल्या पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला. आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायमच खेळ घडवत असते. या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी.